मी डावकर आदित्य आणि तुम्ही पाहतात ट्रूथएक्स न्यूज। राजकारणात म्हणतात की पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलून दाखवत नाहीत। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। गेले काही दिवस चर्चा होते की शरद पवारांचा गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार। दिल्लीत बैठका झाल्या, तो नाही म्हणता म्हणता विलिनीकरणाच्या बातम्यांनी जोर धरला। पण अचानक काय झालं? अचानक हे विलिनीकरण का थांबवलं? आज आपण याच 5 विषयाचा पंचनामा करणार आहोत। विलिनीकरण थांबलं की थांबवलं गेलं आणि यामागे शरद पवारांचं नेमकं काय डोकं चालतंय हे आज आपण सविस्तर समजून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विलिनीकरणाची चर्चा आणि पडद्यामागच्या हालचाली। मंडळी, आधी हे समजून घ्या की विलिनीकरणाची चर्चा आली कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला नाव आणि चिन्ह मिळालं। शरद पवार गटाकडे तुतारी फुकणारा माणूस हे नवीन चिन्ह आलं। निवडणुकीच्या तोंडावर एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाची साथ असावी म्हणून काँग्रेससोबत विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आला होता। अनेकांना वाटलं की आता साहेबांकडे पर्याय उरला नाही। पण शरद पवार हे राजकारणातले असे खेळाडू आहेत जे शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यात माहीर आहेत। विलिनीकरण थांबवून त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांना कोणाच्या छत्राखाली जाण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यात जास्त रस आहे। इथे काँग्रेसला वाटलं होतं की त्यांची ताकद वाढेल, पण पवारांनी शेवटच्या क्षणी ब्रेक लावला। पवारांची नेमकी खेळी काय? आता मुख्य प्रश्नाकडे वळूया। पवारांचं डोकं नेमकं कसं चालतंय? मुद्दा 1, सिम्पती फॅक्टर। जर पवार काँग्रेसमध्ये विलीन झाले असते तर राष्ट्रवादी हे नाव पूर्णपणे पुसलं गेलं असतं। साहेबांना हवंय की मतदारांना हे दिसत राहावं की एकाकी झुंज देणारा योद्धा अजूनही मैदानात आहे। मुद्दा 2, जागा वाटपावर पकड। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। जर विलिनीकरण झालं असतं तर काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयावर पवार अवलंबून राहिले असते। आता स्वतंत्र गट म्हणून ते जास्त जागांसाठी आग्रह धरू शकतात। मुद्दा 3, कार्यकर्त्यांची मानसिकता। गाव पातळीवरचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष काँग्रेसच्या विरोधात लढलाय। त्यांना अचानक काँग्रेस म्हणून स्वीकारणं कठीण गेलं असतं, हे पवारांनी ओळखलं। 4, अजित पवार गटावर याचा काय परिणाम? दुसरीकडे अजित पवार गट जो दावा करतोय की आम्हीच खरी राष्ट्रवादी, त्यांना शह देण्यासाठी साहेबांनी ही चाल खेळलीय। विलिनीकरण न करून पवारांनी हे स्पष्ट केलंय की ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवार गट आजही अस्तित्वात आहे। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम होता की साहेब आता निवृत्त होतील किंवा पक्ष विलीन करतील, तो संभ्रम दूर झालाय। अहो, वय झालं म्हणून काय झालं? 84व्या वर्षी जेव्हा पवार पावसात भिजून सभा घेतात तेव्हा समोरच्यांचे मन सुवे होते। आता विलिनीकरण थांबून त्यांनी भाजप आणि अजित पवार गट या दोघांनाही विचार करायला भाग पाडलंय। तर मंडळी, विलिनीकरण थांबलं असलं तरी राजकारणातली ही शांतता वादळापूर्वीची। शरद पवारांनी टाकलेले हे पाऊल म्हणजे 2 पावलं मागे जाऊन मोठी झेप घेण्याची तयारी आहे, हे येणारा काळच ठरवेल। पण एक मात्र नक्की, विलिनीकरण थांबलं पण पवारांचं डोकं आजही तितक्याच पॉवरफुल पद्धतीनं चालतंय। तुम्हाला काय वाटतं? पवारांचा हा निर्णय योग्य आहे की त्यांनी काँग्रेसमध्ये सामील व्हायला हवं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।